स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. वेलकम सर. हाय, मी आदित्य देसाई. आम्ही फोनवर बुकिंग केलं होतं. हो हो, सकाळी तुम्हीच फोन केला होता ना ॲडिशनल रूमसाठी. करेक्ट. झाली का मग व्यवस्था ॲडिशनल रूमची? हो झाली व्यवस्था, पण थोडं तुम्हाला थांबावं लागेल. का? जरा रूम क्लीन होत आहेत, तोपर्यंत तुम्ही चहा कॉफी घ्या. सामान मी पाठवून त्याची व्यवस्था करतो. थँक्यू. रेस्टॉरंट? सर्व. थँक्स. अंजनी, काय चाललंय तुझं? कोणाला एवढा फोन लावतेस? माई, चहा गार होतोय, ये लवकर. अगं जरा लागतच नाहीये. आधीला फोन करते ती, मी सांगते. विचार विचार. काय काय आधीला फोन करतेस तू? हो पण लागत नाहीये. हो काय? अगं काय चाललंय तुझं? अगं हनीमूनला गेलाय तू, कशाला सतवतेस त्याला आता? सत्वत नाहीये मी. मग तेवढं कळतंय मला. अहो पण मुलं सुखरूप पोचली की नाही आपल्याला कळायला नको का? ए माई, तो काही आता कुकुलं बाळ आहे का? काय ऑफिसच्या कामासाठी सतत भटकत असतोच ना तू. मग काय उगाच बोर करू नकोस त्याला. का बाब मी हड्डी उगीच. तेवढं कळतंय बरं का मला. हे वचा वचा बोलत असते मला. अगं ऑफिसच्या कामासाठी तो एकटा फिरत सगळीकडे. पण आता मेघना आहे की नाही त्याच्या बरोबर, आपली जबाबदारी आहे की नाही. आता उद्या तिच्या आई वडिलांचा फोन आला, मुलं पोचली का हो, तर आपण काय सांगायचं? आम्हाला माहितच नाही म्हणून. अर्चू, गालांच्या पुऱ्या काय फुगल्यात बघ रागानी. सारखे मला ना कुठल्या पदार्थाची उपमा देत राहा तुम्ही. मुरम्याची बरणी काय, पुऱ्या काय, तशाच दिसतायत ना. पण माई, ऐकायला फारच गोड वाटतं. हा बघ, कारण तुम्ही दोघं इतके गोड आहात. काय नको एवढा मस्का लावायला. अहो तुम्ही एकदा फोन लावून बघा ना. झालं परत हिचं सुरू. बर, राहिलं मी ना त्या सगळ्यातून अंगच काढून घेणार. झालं तर सगळ्यांचं सगळं काही झालं. तुम्ही म्हणत होतात की नाही की आपण कुठेतरी फिरायला जाऊया. चला आपण फिरायला जाऊया कुठेतरी. हा घ्या, आत्ता जाग आली. इतकी वर्ष म्हणतोय मी अगं दोघंच कुठेतरी भटक्याला जाऊया, तेव्हा ऐकलं नाही. पण आता म्हणते ना. तू काय सांगू नको, तेव्हा तोंड भरून हो म्हणायची. बुकिंगची वेळ आली की जा. काय करू हो, पायच निघत नाही माझ्या घरातून. सगळ्यांचं सगळं मार्गी लागल्याशिवाय कुठे लक्ष लागतंय आपलं फिरण्यात. ते म्हणतात ना, आवा निघाली काशीला आणि वेशीवरून आली माघारा. त्यातली गत आहे माझी. माझं पंढरपूर हेच आणि स्वित्झर्लंड हेच. पण खरं सांगू का नाना, आता वाटतंय हो हळूहळू. चला जाऊ ते जाऊ तेव्हा जाऊ. पण मी मात्र जरा 8-15 दिवस कोकणात जाऊन येतो. का?
आडिवराला श्रीधर काकांकडे. हो 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 जायलाच हवं. वडीलधार आहेत ते आपल्या घरातले. नाही वयामुळे लग्नाला येऊ शकले नाही ग, पण आपण आपली रीतभात विसरता का म्हणे. लगेच जाऊन या तुम्ही. बरोबर. नाना मी सुद्धा यावेळी येते तुमच्या बरोबर. तू कशाला आता मध्ये मध्ये. काय ग, आपण दोघच जाऊया. लहानपणी जायचो ना तसे. अरे वा, चालेल चालेल चालेल. हे पण तुझ्या नवऱ्याला चालणार आहे का? चालेल, त्याला काय, तो ताबडतोब जा असंच म्हणेल मला. लिहून घे माझ्याकडनं. 2 दिवस माझ्या बडबडीतून मुक्ती त्याला. बरोबर बोलली. गुड 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 गुड. चला चला चला, तयारी सुरू करा. स्टेप बाय स्टेप. एक्सक्यूज मी सर, आदित्य देसाई तुम्हीच आहात ना? हो. सर इथे. हेच आदित्य देसाई आणि हे आमच्या हॉटेलचे मालक. हाय. अच्छा अच्छा, म्हणजे नाना देसाईंचे चिरंजीव ना आपण. हो हो. गुड गुड. एवढा लहान असताना पाहिला होता मी तुला. ऍडिशनल रूम पाहिजे म्हणून फोन आला होता ना तुझा. मॅनेजर पत्ता लिहून घेत होता, तेव्हाच मी पाहिला आणि ओळखलं की नानांचा मुलगा. बरेच दिवसामध्ये नानांची भेटगाठ झाली नाही, पण नानांचा माझा परिचय जुना आणि मैत्री अगदी घट्ट. बरं का, तू एक काम कर, मला नानांचा फोन दे, म्हणजे मोकळेपणानं भरपूर गप्पा मारता येतील. देतो. हा, एक मिनिट. हा, अभिनंदन. थँक्यू. बरं मला एक सांग आदित्य, तुम्ही हनीमून साठी आलात, ऍडिशनल रूम कशाला पाहिजे? ऍडिशनल रूम, हा ती ऍक्च्युली आमच्या मित्राला हवी होती. माझा एक मित्र आहे, त्याचं इथेच जरा एक काम होतं, तर त्याला तिथे रूम अवेलेबल होत नव्हती म्हणून इथे चौकशी केली. पण आता झाली आहे त्याची व्यवस्था. मला वाटलं तसंच काहीतरी असेल, नाहीतर हनीमून साठी आलेल्या कपलला ऍडिशनल रूम कशाला हवी आहे? हा, म्हणजे आता तुमच्या मित्राचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर? हो. म्हणजे आता तुला रूम नकोय? नाही. आदित्य, तुझ्या बेटर हाफची ओळख नाही करून दिलीस. ही मेघना. नमस्कार. अरे काय हे अशी ओळख करून द्यायची का? ती का तुला परकी आहे का मला अशी ओळख करून द्यायला? अरे नीट ओळख करून द्यायची, ही माझी बायको अमुक अमुक अमुक. सॉरी, ही माझी बायको मिसेस मेघना देसाई. आणि हो, गप्पा गोड आहेत, पण त्याही पेक्षा तुमचा वेळ अधिक गोड आहे. तेव्हा मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. हा, काही लागलं तर मला कळवा. हे बघा, यांना काय हवं नको ते द्यायचं, नीट लक्ष ठेवायचे. हे माझे स्पेशल गेस्ट आहेत. हो, हा? नक्की. अच्छा, येतो बाळा. थँक्यू. बाय, एन्जॉय. सर प्लीज. थँक्स. सर, या तुमच्या बॅग्स आणि इकडे बाथरूम आहे. आणि सर, तुम्हाला काही पण लागले तर आम्हाला कॉल करा. थँक्स. थँक्यू सर, अँड हॅव अ गुड डे. फायनली.
आय मीन टू से दॅट की आता आपल्याला मिस्टर आणि मिसेस असल्याचं नाटक करायची गरज नाही. इथे तरी पण तो सेपरेट रूमचा प्लॅन बारगळलाच आपला है ना. आता एकत्रच राहावं लागेल. थोडं अनकम्फर्टेबल होईल तुला, पण सॉरी, कांट हेल्प इट. चालेल ना. हो. थँक्स. ऑल राईट, फ्रेश होऊन घे. माझी बॅग. हो गॉड, माझी बॅग नाहीये इथे. अरे हो, 4 बॅग्स होते ना आपल्या. रिसे तू रिक्षामधून काढली होतीस का? नाही, ती बॅग मी रिक्षातून नाही काढली. अरे यार, रिक्षातच राहिली बहुतेक. ती बॅग सीटच्या मागे ठेवली होती. शी, अशी कशी काय राहिली माझ्या हातून? नाही नाही, ती बॅग मिळवायलाच हवी आपल्याला. रिलॅक्स रिलॅक्स, टेन्शन घेऊ नको, सगळं मिळेल, मिळवू आपण. खूप महत्वाचं काय होतं का त्या बॅग मध्ये? दागिने, पैसे, क्रेडिट कार्ड? त्याहीपेक्षा महत्वाचं काहीतरी होतं. ती बॅग हरवता कामा नये, ती मिळवायलाच. ऑल राईट, तू हायपर होऊ नकोस, मी बघतो. डोंट वरी, मी बघतो. पेंच का नाहीये इथे? एक्सक्यूज मी, मला एक एसटीडी कॉल करायचा होता, करू मी प्लीज? अरे मॅम, फोन बंद आहे, काम चालू आहे, किमान 1-1.5 तास लागेल फोन चालू व्हायला. इथून जवळपास कुठून फोन करता येईल? इथून बाहेर गेलात तर राईट साईडलाच आहे. ओके, थँक्यू. हॅलो. हॅलो आई. मेघना, ठीक आहेस ना? हो. आणि पोचलात ना तुम्ही व्यवस्थित? हो. घरी कळवलेत ना? नाही अजून. अगं बाळा, कळवायचं ना आधी. ठीक आहे, आता कळव. नाही, तुझी खूप आठवण येत होती.
ग बाळा, मला पण तुझी खूप आठवण येत होती ग. नाही बघ सोन्या, आता शहाण्यासारखी वागा, सांभाळ स्वतःला. आणि आदित्य आहेत का ग तिथे? नाही, तो बॅग शोधायला गेलाय. माझी बॅग राहिली रिक्षामध्ये. अगं बाई, दागिने वगैरे नव्हते ना त्यात? अगं मेघनाचा फोन आहे, पोचले व्यवस्थित दोघही, पण बॅग विसरली म्हणते रिक्षात. हॅलो भा, बॅग रिक्षात राहिली का? हे बघा, तुम्ही ना आता स्वतःकडे नीट लक्ष द्या. दुसरा कुठलाही विचार मनात आणू नका. तुमचं आता लग्न झालंय, सुखाने संसार करा, आनंदात राहा. स्वतःकडे आणि आदित्य त्यांच्याकडे लक्ष असू द्या. हा, पैसे वगैरे सगळे सांभाळून वापरा. हो हो, एन्जॉय करा, एन्जॉय करा. हा हा. बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या त्यांच्यावर. बाबाजी लक्ष असू द्या. मेघना, मेघना, फोन करने लगा था ऐसा? फोन पण बंद आहे. कुठे गेली? निघून तर गेली नसेल? आदित्य, आदित्य, बॅग इथं आहे, मग हा कुठे गेला? थँक गॉड. अरे कुठे गेला होतास तू? अगं मी तुला शोधायला गेलो होतो, पण तू कुठे गेली होतीस? मी ते मला आईची आठवण येत होती. मोबाईलला पण रेंज नव्हती, मग बाहेर जाऊन तिला फोन करून आले. ओके. एनिवेज, ओके, म्हणजे तुझी बॅग सापडली ती बघितलीस का? हो. चेक केलीस? सगळं व्यवस्थित आहे ना? हो, आहे सगळं. गुड. मी जरा आलोच फ्रेश होऊन. हॅलो. मेघना, डिस्टर्ब तर नाही ना ग केलं? नाही माई.
अगं तुझ्या आईचा फोन आला होता, काहीतरी बॅग बी घरवली म्हणे तुमची. चैनच पडे ना बघ आम्हाला. मिळाली का ग? हो माई, मिळाली. खात्रीच होती अगं माझी. आणि हे पण नसती मिळाली ना तरी काळजीचं काही कारण नव्हतं. माझा आदित्य काही भांडला नसता तुझ्याशी आणि ओरडलाही नसता तुला. तर स्वभावच नाही ग भांडायचा ओरडायचा. काळजी घ्या हा पण. हा आणि हे बघ मेघना, अगं नानांना तुझ्याशी बोलायचंय. हा हा हा, कशी आहेस मेघना बाळा? मजेत आहेस ना तू? हो नाना. हे बघ, मस्त भटका, खूप खरेदी करा. आणि आदित्यने जर का हात आखडता घेतला ना तर लगेच मला फोन कर. नाही, आदित्य तसा दिलदार आहे, पण त्याची ते तत्व बित्व काहीतरी असतं नाही. तेव्हा बिचकू नकोस अजिबात. हो होईल तुला सवय हळूहळू. दे दे त्याला, दे त्याला दे. हो हो, एक मिनिट. नाना बोला नाना बोला. अरे काय नाही, मुलगी जरा आबोल वाटली म्हणून जरा तिच्याशी थट्टा मस्करी करत होतो. कधी बॅग बी घालवल्याचं कळलं मला. सापडली नाना, डोंट वरी. गुड गुड गुड. हे बघ आदित्य, एक गोष्ट लक्षात ठेव. हे सुरुवातीचे दिवस असतात ना, हे खूप नाजूक आणि महत्वाचे असतात. ह्या दिवसांमध्ये मनावर अगदी एखादा जरी ओरखडा उमटला ना, आयुष्यभर ओला राहतो तो. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो, मिळावे तुझे तुला आसही ओठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. जून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी.